प्रश्न 1. महात्मा गांधीजींनी दांडी यात्रा कोणत्या दिवशी सुरू केली? ऑप्शन ए 10 जानेवारी 1927, ऑप्शन बी 12 मार्च 1935, ऑप्शन सी 12 मार्च 1930, ऑप्शन डी 15 मार्च 1942. उत्तर असल्यास कमेंटमध्ये कळवा. उत्तर ऑप्शन सी 12 मार्च 1930. प्रश्न 2. महात्मा गांधीजींनी बॅरिस्टर होण्यासाठी लंडनला किती वर्ष असताना गेले? ऑप्शन ए 20, ऑप्शन बी 19, ऑप्शन सी 18, ऑप्शन डी 17. उत्तर असल्यास कमेंटमध्ये कळवा. उत्तर ऑप्शन बी 19. प्रश्न 3. महात्मा गांधींना बॅरिस्टरची पदवी किती साली मिळाली? ऑप्शन ए 1872, ऑप्शन बी 1891, ऑप्शन सी 1885, ऑप्शन डी 1881. उत्तर असल्यास कमेंटमध्ये कळवा. उत्तर ऑप्शन बी 1891. प्रश्न 4. महात्मा गांधीजींच्या आईचे नाव काय होते? ऑप्शन ए सिंधुताई, ऑप्शन बी पुतलीबाई, ऑप्शन सी जानकीबाई, ऑप्शन डी कस्तुरबा. उत्तर असल्यास कमेंटमध्ये कळवा. उत्तर ऑप्शन बी पुतलीबाई. प्रश्न 5. महात्मा गांधीजींचे लग्न वयाच्या कितव्या वर्षी झाले? ऑप्शन ए 4थ्या, ऑप्शन बी 13व्या, ऑप्शन सी 12व्या, ऑप्शन डी 11व्या. उत्तर असल्यास कमेंटमध्ये कळवा. उत्तर ऑप्शन बी 13व्या. प्रश्न 6. महात्मा गांधीजींच्या पत्नीचे नाव काय होते? ऑप्शन ए सिंधुताई, ऑप्शन बी जनाबाई, ऑप्शन सी कस्तुरबा, ऑप्शन डी पुतलाबाई. उत्तर असल्यास कमेंटमध्ये कळवा. उत्तर ऑप्शन सी कस्तुरबा. प्रश्न 7. महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते? ऑप्शन ए गोपाळकृष्ण गोखले, ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन सी महात्मा फुले, ऑप्शन डी लोकमान्य टिळक. उत्तर असल्यास कमेंटमध्ये कळवा. उत्तर ऑप्शन ए गोपाळकृष्ण गोखले. प्रश्न 8. 9 जानेवारी हा दिवस भारत सरकार कोणत्या दिवस म्हणून साजरा करते? ऑप्शन ए सैनिक दिवस, ऑप्शन बी समाजसेवा दिन, ऑप्शन सी पर्यटन दिन, ऑप्शन डी भारतीय प्रवास दिवस. उत्तर असल्यास कमेंटमध्ये कळवा. उत्तर ऑप्शन डी भारतीय प्रवासी दिवस. प्रश्न 9. महात्मा गांधी यांनी कोणत्या ठिकाणी शेवटचे उपोषण केले होते? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी अहमदनगर, ऑप्शन सी दिल्ली, ऑप्शन डी बनारस. उत्तर असल्यास कमेंटमध्ये कळवा. उत्तर ऑप्शन सी दिल्ली. प्रश्न 10. महात्मा गांधीजींनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये केव्हा प्रवेश केला? ऑप्शन ए 1913, ऑप्शन बी 1914, ऑप्शन सी 1915, ऑप्शन डी 1910. उत्तर असल्यास कमेंटमध्ये कळवा. उत्तर ऑप्शन सी 1915.